शरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते आती परिमीन चुके हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा मने कमलापती हेची मागणे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दिनदुर्बलाची देवा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन नेहत पाणी मंडनं मंडनानां करुणे तुलसी माला कंजनं कंजनेत्रं सदयदवलः समिठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरत्यांबरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू आइये महाराज विराजिये आइये महाराज विराजिये आइये महाराज विराजिये
देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पुण्य पावन भूमी माऊली नगर उमरे गव्हाण चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गाथा भजन सोहळा आणि माझ्याकडे आलेली अचानक धाराशिव मध्ये अचानक गणेश मंडळ तसं अचानक सेवा आले देवाजीच्या मना ते कोणाचे चाले ना या अनुषंगाने महाराजांना काय कारणास्तव येणं झालं नाही. जुनी लोक फडावरचे म्हणायचे एक तर महाराज आलाय म्हणून तर कळावं नाही तर घरला असं म्हणायचं वरी नाही. तारीख घेतली की बंद नाही महाराज. आजकाल पैशासाठी तारखा बदला लागलीत. घेतलं नाही लांबचं सांगालो विठाला डाव्या हातालाही तसंच आहे पाठीमाग तसंच आहे. सगळे ऐकणारे अलग लक्षात शेलेकरी सगळे सुज्ञ आहेत महाराज. महाराज बी काय वाईट नाही अलग लक्षात. अचानक असू द्या. एक सांगू का बॅट्समन अचानक येऊ द्या पण त्याने शतक करणं गरजेचं आहे. विठाला मागणीपूर प्रकरणातील आहे. हेची देवा पै मागत देव महाराज म्हणते चरण सेवा अखंडित अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. अखंड हरिनाम सप्ताह त्याच्यासाठीच नाव आहे. आणि महाराज जेवढं वर्णन करावं तेवढं कमी आहे यांचं. दगड घडवणारा समाज जेवढं वर्णन करावं तेवढं कमी. 39वं वर्ष आहे. महाराज तिकडे चतुर्थ तपाकडे वाटचाल आहे. 3 तप झालेले आणि चतुर्थ तप. मी तर म्हणतो सगळ्यांनी या सप्त्याची शताब्दी करावी. आलं लक्षात. सगळ्यांनी 100 वर्ष पूर्ण करावे. सगळे जिवंत राहावे तेवढं मात्र आपल्या हातात नाही. विठाला मागायचं आहे. आजचा मागायचा दिवस आणि उद्याचा पगारीचा. सगळ्याची पगार आहे उद्या. सगळे म्हणते पगार म्हणल्यावर बरं आहे. काय जण म्हणतात महाराज आम्ही काल्यालाच येतो तशी पगार मिळत नाही. अखंड खंडेला जीवन मागायचे सांगितलं. पगार जर प्राप्त करायचा असेल तर काल्या दिवशी येऊन जमत नाही. काय जणांनी पर्याय काढला. म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण पूर्ण करायची काय गरज आहे. 18व्या अध्यायाला बसतो तशीही पगार प्राप्त होत नाही. आलं लक्षात. तसं जर प्राप्त झालं असतं तर संतांना गाथा तयार करावा लागला नसता. ज्ञानोबांना ज्ञानेश्वरी तयार करावी लागली नसती. आलं लक्षात. रामायण तयार झालं नसतं. महाभारत तयार झालं नसतं. एवढं वाङ्मय जे तयार केलेलं आहे ते करण्यासाठीच तयार केलेलं आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नामाचं बीज वाढवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह आहे. विठाला देवाकडे काय मागावं हे कळलं पाहिजे. आपल्या संसारातल्या मागण्या आहेत महाराज. एक देव नाही पावला तर माणसं दुसऱ्या देवाकडे जातात. दुसरा नाही पावला तर माणसं तिसऱ्या देवाकडे जाते. तो कोपर आहे म्हणतेच नाही ही व्याभिचारी भक्ती आहे.
अनेक देव आपल्याशी करणं अलग लक्षात आणि एक देव आपलासा करणं आपला तो एक देव करुणी घ्यावा केलविना जीवा सुख शून्याला किंमत नाही पण एक जर असेल शून्याला किंमत आहे. काय झालं 9 ने 8च्या कानाखाली मारली 8 ने 7च्या कानाखाली मारली 7 ने 6च्या कानाखाली मारली 6 ने 5च्या 5 ने 4च्या 4 ने 3च्या 3 ने 2च्या आणि 2 ने 1च्या. एकला राग आला आता मी कुणाच्या कानाखाली मारू. एक हुशार होता महाराज. एकनं काय केलं शून्य उचलला आणि बाजूला ठेवला 10 झाला मग 9च्या कानाखाली मारला. लक्षात येते का. हे महाराज वर्म आहे याला व्याकरण म्हणतात. मग मला येत नाही अलग लक्षात यालाच व्याकरण म्हणतात. 9 ने महाराज 1 ने विचार केला आणि शून्य बाजूला केला. एक सांगू का जिवंत आहे तोपर्यंत मदत करा. मेल्यानंतर तर सगळीच म्हणतात राव लय माणूस भारी होता लय चांगलं करत होता आपलाच होता. मेल्यानंतर जिवंत आहे तोपर्यंत हात द्या. मेल्यानंतर रडून काय उपयोग. बघा मुस्लिम धर्मामध्ये खंदे उरतात पण हिंदू धर्मामध्ये खंदेच उरले नाहीत. विडाला अनेक महाराज हजारो कीर्तन ऐकल्यानंतर जर आपल्यात बदल होत नसेल तर नरदेह प्राप्त करून उपयोग. नरदेह निदान लागले हाती उत्तम काळ उत्तम गती. महाराज सांगतात तो काळ उत्तम आहे ती गती उत्तम आहे. त्या दिवशी नरदेहाची प्राप्ती झाली. हा दुर्लभ आहे. दुर्लभो मनुष्य देह देह नाम शन भंगूर नरदेह दुर्लभ दाना नरदेह दुर्लभ
विचार सोडून द्या. चांगलं हसत राहत जा, चांगलं एकमेकाला बोलत जा, चांगलं खात जा, चांगलं पेत जा. विठाला शतवर्षाची गणना यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हा दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे, प्राप्त होत नाही. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर प्राप्त झालेलं आहे. म्हणून माणसानं सतत सावध राहणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच काकडा, प्रत्येकाच्या मनातला आकडा काढण्यासाठी काकडा. काकड्याचं वजन कशासाठी? जो आकडा आहे त्याला आतली गाठ म्हणते आणि ती 2-2 दिवस जळत नाही. आलं लक्षात? ढकलू ढकलू जळते पाऊस यायला तरी. म्हणून ते आकडा काढण्यासाठीच काकडा आहे. काकड्याचं भजन इतकं सुंदर आहे, जगामध्ये काकड्यासारखं भजन नाही. लक्ष देऊ नये. काकड्यामध्ये 3 प्रकारे उठवलेलं आहे. जीवाला उठवलं, देवाला उठवलं आणि संतांना उठवलं. उठा जागे वारे आता. आलं लक्षात? उठा साधू संता साधा फुले लग्न झालं की पंढरपूरला जायचं. एवढं म्हणले कांदा निघाले की पंढरपूरला जायचं. एवढा ऊस गेला की मेलच मध्ये पंढरपूरला जायचं मध्येच मेलं महाराज. आणि कांद्यावर घेऊन पल्ल्याची चिलवेस निघाले. लोणा सुद्धा आले नाही. कांदा बेंगलोरला पाठवला पण पट्टी बरोबर आले नाही. एक सांगतो, उद्याचा विचार करू नका. आज आता ताबडतोब उठा, पळा आणि धावा. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की पळणं गरजेचं आहे. आणि जो पळत नाही, बघा शाळेमध्ये महाराज इथं आहे, शाळेमध्ये जो शिकेल तो टिकेल. लाईन असते इथं गुरुजी आहेत बघा. रिटायर गुरुजी आणि चालू गुरुजी. चालू म्हणजे तसले नाही, वर्तमान आणि भूतकाळ. विठाला कीर्तना सुद्धा टाळी वाजवा, भजन करा. माणसं म्हणते तुला कशाला आणलंय? मग तुझं कामच आहे सांगणं, आमचं कामच ऐकणं. उठतानाच कपडे झटकून उठतेत काय काय म्हणले महाराज. एक जणाला म्हणलं तुमचा स्वर गेला, टाळ टाकला घरात गेले निघून. ते लोक म्हणले तुम्हाला काय कळतंय का नाही, तुमचं पाकिट त्याच्याकडे. हम बी नकटे तुम बी नकटे. अवघड आहे महाराज. लय लोक हुशार. काय झालं, गणपतीला पाया पडायला लाईन लागली होती. गावातली काही चॅप्टर पोरं, ती पुढे होती महाराज. मोठी मूर्ती होती बाप्पांची पाषाणाची. आणि त्यानं पडत पडत गपची पाया पडाव का नाही, गणपतीच्या बिंबीत बोट घातले. लय माणसं आगो. जसं बिंबीत बोट घातलं तसं मधून महाराज झटका दिला. पाहिला करंट लागल्याबरोबर हात झटकीत कल्पन गपची बसलं. महाराज सांगा ना, लाल भडक झालं. ती म्हणलं काय झालं? काय नाही म्हणलं, लय गार आहे पण गणपतीच्या बिंबीत बोट घाल. अहो महाराज त्यानं म्हणला, मूर्खा तुला काय अक्कल नाही का? मध्ये येऊन कुणाला सांगू नको म्हणला, अख्ख्या गावाला दर्शन घ्यायला लावू. लक्षात असं जर असलं तर अवघड आहे महाराज. विठाला फवारणी करावी.
मावा पाडण्याच्या अगोदर विठाला जागा केलेला आहे. उठा जागे वारे आता, उठा साधू संता आणि देवाला जागे केलं. उडा पांडुरंगा साधा, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत 20-20 कीर्तन आहे. 1 तास ओरला खटवंगरायासी आणि भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. आणि त्याच्या जर पुढे गेले की ओव्हर टाइम लावणार आहे. विठाला विठाला म्हणून नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. महाराज सांगतात की पंढरीचा वास द्यावा. काय सुंदर मागणी, संतांची मागणी जीवाची मागणी, त्याच्यामध्ये मोठी तफावत आहे महाराज. आपलं मागणं म्हणजे काय, देवा पोराला पोरग नाही, मग पोरग होऊ दे, दुसऱ्याचा ऊस कमी होऊ दे, माझा थोडा जास्त होऊ दे.
आलं का लक्षात? आपल्या मागण्या म्हणजे विचित्र मागण्या आहेत महाराज. आपल्या मागण्या खावे प्यावे बरे असावे सदैव याची करी हा संसार. आपल्या मागण्या म्हणजे महाराज संसारातल्या मागण्या. संतांच्या मागण्या म्हणजे जीवा जगासाठी. आता विश्वात्मके देवे निवागिन्य तोषावे तोषोने मज द्यावे बसाय दाने. ज्ञानोबरांची मागणी. आणि महाराज नामदेव महाराजांनी सुंदर मागणी केलेली आहे अभंगामध्ये. वास द्यावा पंढरीचा. पण पंढरीचाच का वास द्यावा त्याचं कारण आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलचे हरिभक्त पारायण विनोदजी महाराज परमार. आताची चाल म्हणजे मते बाबांची.
बरोबर आहे. महाराज फडकरी चाली आणि आताच्या चालीमध्ये लय फरक, लय चालीचे झालेत माणसं. काय काय एकच चाल म्हणते, पण चाल नाही दिली की राग येते. लक्षात येते का मी काय म्हणतो? अशा बऱ्याच ठिकाणी चालीचे एवढे झालेत, पण चाली फडकरी चाली सगळ्यात सुंदर चाली. महाराज आयुष्य त्यांनी घालवलं. 8 तास पूजा करतात मते महाराज, 8 तास दररोज. आपल्या इकडे देवपूजा म्हणले की अंगावर काटा येतं. पुरुष मंडळी तर देवपूजा करतच नाही. एक जण असंच रागावलं देवपूजाला, देवपूजा करायला तर कुत्रा आला, रंगणात फेकून मारला त्याला कुत्रच लग्न केलं आणि कंटाळून सासरवाडीला गेलं. आणि सासू म्हणली उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. म्हणले जावाय बापू, कालच भावकीत माणूस मेले, देवपूजा कराय कोण नाही. मला त्याच्यासाठी सासरवाडीला आलतो, नेमकं तीच नशिबाला आलं देवपूजा करणं. स्वामी काज गुरु भक्ती पुत्रवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नो हे तुझा. महाराज सांगतात की वास द्यावा पंढरीचा. पंढरीचाच वास का द्यायचा? त्याचं एक कारण आहे बघा. पंढरपूरला तुम्ही दगडी पुलावर गेला आणि डाव्या हाताला बघितलं की अवघीच तीर्थे घडती एक वेळा. चंद्रभागे रोळा देखली, स्नान करायची गरज नाही. नुसतं चंद्रभागेला बघितलं की सगळे महाराज पाप जाते. ह्याचा अर्थ असं नाही गावाकडे म्हणजे पापा करून तिथं जायचं. ती सगळी वरी डोसकर उभारलेली असते. आंघोळ करून वरी आले की पुन्हा बसते अंगावर. नकळत केलेली पाप जात असते, मुद्दामून केलेली नाही. लक्षात येते का? नकळत केलेली पाप, मुद्दामून केलेली पाप. म्हणजे शेजाऱ्याची 10,000 कडव्याची बलिमान आपण जर काढी लावून घरला गेलो, किलोभर माळा असू द्या गळ्यात, काय उपयोग नाही. लक्षात येते का? एका मावशीने महाराज नथनी केली होती सोन्याची, कोणाची विचारलं नाही गावात, रागाच आला त्यांना. शेताला गेल्या 10,000 कडव्याची बलिमती दिली काढी लावून. आणि पुन्हा एक म्हातारी म्हणली, माय ठकू नथनी केली वाटते, 10,000 कडबा जळाल्यावर विचारलं म्हणजे बलीत जळाली. माणसं कधी काय करतील काय सांगता येत नाही. आणि महाराज गेलं दगडी पुलावर, डाव्या हाताला बघितलं, उजव्या हाताला बघा, डाव्या हाताला बघा, अवघीच तीर्थे घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखले. तिथून पुढे गेलं ना महाराज, तिथून पुढे गेले की पुंडलिकरायाचं दर्शन. पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं की वरी जायचं. वरी गेल्यानंतर महाराज उजव्या हाताला 11 रुद्र मारुती, त्याच्या समोर नंदी. कुठंच नाही मारुतीच्या समोर नंदी, पण पंढरपूर मध्ये. तिथून पुढे जायचं, चोकोबारांचं दर्शन घ्यायचं. इथून पुढे जायचं, नामदेव महाराजांचं दर्शन घ्यायचं. आतमध्ये गेले की डाव्या हाताला गणपती बाप्पा आहेत, स्वयंभू आहेत बरं का, बसवलेलं नाही. उजव्या हाताला जळूचे मळूचे. तिथून पुढे गेल्यानंतर कानोपात्राचं दर्शन घ्यायचं. वेश्येच्या कुळामध्ये जन्माला आलेली. तिथं जात पात परमार्थामध्ये बघितली जात नाही. जर महाराज परमार्थामध्ये जात बघितली असती तर चोकोबारांची समाधी देवाच्या समोर नसती. लक्ष देऊन ऐका. जर महाराज परमार्थामध्ये जात बघितली असती, जळोजी मळोजीची समाधी महाद्वारात नसती. एक सांगू का, जर परमार्थामध्ये जात येत असेल तर काय उपयोग नाही. महाराज परमार्थ एकच आहे. काय? माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हा खरा परमार्थ आहे. विठाल समाधी पाहिजे. भगवंताने सांगितलं काय हरकत नाही नव्हतं. वय वर्ष 82, आषाढ वद्य त्रयोदशी दिवस दिला आणि सांगितलं ना मा, मी माझ्या हाताने तुला समाधी देणार आहे. बघा, पंढरपूरच्या प्रत्येक वस्तूचं महत्व आहे महाराज. प्रत्येक वस्तूचं दर्शन नाही देवाचं झालं, प्रदक्षिणाला नुसता कळस पहा. कळस पाहिल्यानंतर महाराज पुण्य, ध्वजा पाहिल्यानंतर ही पुण्य आहे. पाहता मंदिराची पाठ तीर्थे घडली 860, असं आहे का? 360 आहे होय. 360 आलं लक्षात. आणि महाराज जर एवढं होत नसेल तर एक काम करायचं, तुळजापूरला जायचं, घाटशिळावर उभं राहायचं आणि तिथून खाली उडी टाकून मारायचं. लक्षात. पंढरपूरला जाणं होत नसेल तर पंढरपूरला गेल्यानंतर महाराज तिथले तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. ऐका पंढरीचे महिमा, ऐका पंढरीचे महिमा.
इस्टेतून नुसतं बोट लावायचं आणि तसंच इस्टेत बसायचं. लीड गावाकडले कोणी यायचं भजन करायचं. माणसं म्हणतात बघा एकादशीला आपल्याला टाइम नसते गावात भजन करावं लागतं. श्रावण महिन्यात बघा महादेवाच्या भक्तीला उतू येते आपल्या ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणले जरा नाही ना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय टाइम नाही म्हणले आता आलं का लक्षात. ही भक्तीला उतू ये नाही. आषाढ महिन्यात आई राजा उध उध, भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पा मोरया, पुन्हा अश्विन महिन्यात आई राजा उध उध. आषाढ महिन्यात साते आसरा आहेत बरं का. आणि भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पा, अश्विन महिन्यात आंबाबाई. आपलं महाराज नेमकं फिक्स काहीच नाही. 3 तिरपटन मध्ये येळकुट, कीर्तनकाराची बायकोचा आराधे नाही. विठाल की बदलते इकडे तिकडे. चला नामदेव महाराजांनी सांगितलं देवा तुमच्या हाताने मला समाधी द्या. वय वर्ष 82. नामदेव महाराजाला समाधी द्यायचं ठरवलं आणि आषाढ वद्य त्रयोदशी सांगितलं नामा मी माझ्या हाताने तुला समाधी देणार आहे. लक्ष देऊन ऐका. ही बातमी महाराज दामोशेट्टीला कळाली. वय वर्ष 95. दामोशेट्टी महाराज काठी टेकत टेकत देवाकडे आले. सांगितलं देवा बापाच्या अगोदर पोराला समाधी देणार का? हा कुठला न्याय आहे? देवाने सांगितलं काय इच्छा आहे? मला ही समाधी द्या. भगवंतांनी सांगितलं काय हरकत नाही तुम्हालाही देतो समाधी. नामदेव महाराजांना दिवस ठरवला. आषाढ वद्य त्रयोदशी पाठ टाकला. महाराज नवल झालं. चूल मांडली पिंपळाजवळ आणि जगाची मालकीन गेली पाणी आणायला. कुठं? चंद्रभागेला. जगाच्या मालकीने नामदेवासाठी पाणी आणलं. पाणी तापवलं. देवाने चंदन लावलं नामदेवाला. सांगितलं नामा मी माझ्या हाताने तुला समाधी देणार आहे. दुसरा पाठ टाकला दामोशेट्टीला. गोनाले आले. महाराजांनी सांगितलं देवा मला ही समाधी द्या. गोनालाही पाठ टाकला. लक्ष देऊन ऐका. बापासाठी 4 मुलाने, सासऱ्यासाठी 4 सुनाने आणि महाराज आपल्या बापासाठी मुलीने समाधी घ्यायचं हे पहिलं महाराज प्रकरण या भारतामध्ये घडलेलं आहे. लक्ष देऊन ऐका. अधिकार प्राप्त करून घेतला महाराज. आणि चला हे तर सगळे घरातले होते. जनाबाई आल्या. जनाबाई दाशी होते महाराज नामदेव महाराजाच्या घरात. जनाबाईला हे पाठ टाकला. चंदन लावलं आणि महाराज सगळे संत महंत त्या ठिकाणी जमा झाले. मेळविले माते आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे देते वरे. नामदेव महाराजांना महाराज कायमचा वास पंढरपूर मध्ये दिला आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात वास द्यावा पंढरीचा. हो देवा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. आम्ही कुठल्याही जातीमध्ये जन्माला आलो असो आम्हाला तुमच्या जवळ वास द्या. कुठलीही जात असो. अभंगाचं 3रं चरण. जन्म होता भलते याती जन्म होता भलते याती जन्म होता भलते याती जन्म होता भलते याती
जिल्ह्यामध्ये जन्माला येऊ द्या, परमार्थामध्ये जातच नाही महाराज. आलं का लक्षात? जात नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय वेद शास्त्री महाराज सांगतात. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. आजचं कीर्तन म्हणजे एवढं चाकोरीवरच आहे. अण्णा समोर येऊन बसले, इकडे तिकडे जायला कधी कधी एवढी मोठी परीक्षा असते महाराज, आणि परीक्षेमध्ये कीर्तन असणं फार गरजेचं आहे बरं का. असे जर महाराज त्या ठिकाणी महात्म्या समोर येऊन बसलेले असले तर ती खरी परीक्षा आहे. त्या दिवशी थिअरी म्हणायचं, प्रॅक्टिकल नाही. वेळाला देव चोकोबरांच्या घरी प्रस्तुतीचं काम करायला गेला नसतं. आलं का लक्षात? चोकोबरांच्या पत्नीचे दिवस जवळ आलेले आणि चोकोबरांच्या पत्नीने सांगितलं, मालक प्रस्तुतीचे दिवस जवळ आले, जा म्हणले तुमच्या बहिणीला घेऊन या. जा. महाराज चोकोबराय घरातून पिशवी घेऊन निघाले आणि रस्त्यावर आल्याबरोबर ज्ञानोबा तुकाराम तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हे चोकोबर आहे, दिंडीत गेल्याबरोबर ह्या चोकोबराला काळजी लागली. म्हणजे आता करायचं काय? एक लक्ष देऊन ऐका. देव काळजी करतो संतांची, आणि माझ्या काकांची काळजी केली देवाने. 12 वर्ष गाडगे बनवले याच तेरमध्ये. आज वारे महाराज भागवत एकादशी. आपलं भाग्य की आपण या जिल्ह्यामध्ये जन्माला आलो. एक जणांना मला विचारलं, का हो तुमच्या जिल्ह्यात असं काय? मी त्याला सांगितलं, बाबा आमच्या सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर आहे म्हणलं. ती मला पुणे जिल्ह्यात देहू आळंदे धाराशिव मध्ये काय? त्याला सांगितलं, या धाराशिव मध्ये जे आहे ते जगात कुठं नाही. काय आहे या धाराशिव मध्ये, या जिल्ह्यामध्ये 22 संतांच्या डोक्यावर थापटणं आणणारे गोरोबा काका. लक्ष देऊन या जिल्ह्यामध्ये काय नाही, या जिल्ह्यामध्ये जे आहे ते कुठंच नाही. लक्ष देऊन ऐका. म्हणून आपण या धाराशिव जिल्ह्यामध्ये जन्माला आलो, आपलं भाग्य आहे. या धाराशिव जिल्ह्यामध्ये अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामीने, आणि याच कुलस्वामीने छत्रपती शिवरायांना तलवार दिली होती. हे हिंदवी स्वराज व्हावे ही स्त्रीची इच्छा. महाराज चोकोबराय दिंडीत गेले, आणि हे चोकोबराय महाराज चोकोबरायची बहीण झाली. आणि मला सांगा, आता देव बहीण झाल्यानंतर कशी दिसत असलो? राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी काळा लोपलिया. हाक मारी वैनी दार उघडा, वैनी उघडा दार हाका वैनी उघडा दार हाका Oh
म्हाताराच न्यायचं नाही लागणार. लय म्हातारी कालाव करते. एक लपून गेले ट्रॅव्हल्स मध्ये आणि तिथे द्राक्षीला टाकलं. तिले हुशार होते गावातले लोक. सासरा हुशार होता परत म्हणजे जावाय बापू 10 एकर जमीन तुम्हाला देणार आहे पण गाडीत घालून न्यायची. त्याला चक्कर झाली. ते म्हणलं असलं द्यायचं असतं. ते म्हणलं न्यायला काय हरकत नाही पण कशी न्यायची काळजी पडली. सगळी पोरं विचार करू लागले. एक सांगतो तुम्हाला, झाड जरी फळ देत नसेल फुल देत नसेल झाड 100% सावली देणार. म्हणून म्हातारी माणसं घरामध्ये पाहिजे. बरं लक्ष देऊ नका. आई वडिलांची सेवा करा. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. म्हातारी माणसं घरामध्ये पाहिजे. अनुभव म्हातारा ट्रॅव्हल्स मध्ये लपलेलं बाहेर आलं. कुंडली गवरदा आम्हाला कसं लपून आलतो मला तुमच्या जन्मात ना सारखा. ते मला सासरे बुवा जमीन न्यायला काय हरकत नाही पण मंडपात आणून द्या. त्याला चक्कर आले बोला. लय डेंजर म्हातारा म्हणले. लय जमिनीत म्हणला असले मोडलीत बी. आणि मग महाराज माणसं बरं का म्हातारी माणसं पाहिजे. हाक मारे वहिनी दार उघडा किंवा महाराज त्या ठिकाणी हात मारा दारावर असा हात मारायला सांगितलं वहिनी दार उघडा. आणि महाराज दार उघडल्याबरोबर लख प्रकाश पडला. ही साधी नव्हती महाराज. जगाची महाराज त्या ठिकाणी जगाचा बाप निहत्ता बहीण झाला महाराज चोकोबरांचे. आतमध्ये आले म्हणले तुमचे भाऊ आले ना. आलता म्हणले दिंडीत गेला मला सोडून. आता म्हणले मला सोडलं हे तर दिंडीत गेला. आणि मग चला माझ्या देवानं महाराज 15 दिवस देव महाराज चोकोबरांच्या घरी राहिले. नाहू घालावं केस विचरावे लक्ष नाही नाही ती कामं माझ्या देवाने केली. महिला मंडळाला माहित प्रस्तुतीचं काम काय त्या गरबेच्या यातना मज भोगीता नारायणा मूस मूलपुत्र जाना तुदक्षणाच्या नात्या तसे. काय काय आईच्या पोटामध्ये महाराज एसी नाही लाईट नाही फॅन नाही काय नाही. किती त्रास आहे किती त्रास आहे. 9 महिने 9 दिवस आपली आई आपल्याला पोटामध्ये वागवतो. पोरग महाराज लग्न झालं की म्हणते आमच्या आईला काय कळत नाही आमच्या बापाला काय अक्कल नाही असं म्हणतंय. झोपू नका. झोपलं की उठत नाही माझ्या कीर्तनात. खेड बसा मांडी करून. त्रास आहे का काय त्रास काय मग चलो द्या विठाला महाराज 15 दिवस प्रसूतीचं काम केलं. सगळं व्यवस्थित बाळ बाळातीन सगळं व्यवस्थित. आणि मग महाराज चोकोबारांच्या लक्षात आलं. आणि मग चोकोबारांच्या लक्षात आलं विचार केला घरी तर म्हणजे आपण ताईला आणायला गेलो. 2 प्रस्तुतीचं काम कसं झालं असेल. दिंडी माघारी आली. चोकोबारा घरी आल्याबरोबर सगळं आनंदाचं वातावरण. जसे चोकोबारा घरी आले तशी ही बहीण निघून गेली. म्हणले हे प्रस्तुतीचं काम म्हणले ताई आल्या होत्या त्याने केले. म्हणलं मी तर आणलंच नव्हतं ताईला. कुठली ताई आली. आणि मग चोकोबारांच्या लक्षात आलं माझे चोकोबारा घळ 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 रडू लागले. देवा माझ्यासाठी एवढं नीच काम तू केलंस का. माझ्यासाठी माझ्या पत्नीचं प्रस्तुतीचं काम तू केलं. जन्म हो का भरते याती परिमीन चुके हरिभक्ती. महाराज सांगतात कुठल्याही जातीमध्ये जन्माला येऊ द्या माझ्या देवानं सगळी कामं केली. सगळी कामं केली कामेन सांगता करी आणि असे भक्ताची घरी. म्हणून महाराज सांगतात की वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. या अभंगाचं पहिलं चरण हीच आहे वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. वारीमध्ये महाराज आमच्या लय चर्चा झाल्या. सागर महाराजांनी अभंग घेतला होता पहिले चरणी घेतलो वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. महाराज सांगतात की पंढरीचा वास देणं गरजेचं आहे का. सदा संग हरिदासांचा. जीवन जगत असताना संगत चांगली असणं गरजेचं आहे का. संगत वाईट लागली फार अवघड होते महाराज फार अवघड होते. विठाला आयुष्याची पंगत चुकते. लक्ष देऊ नये का. वैसदा चोरापाशी एकता चिंदी मन धावे. वैसदा बिचाऱ्यापाशी एकता स्त्री मन धावे. संगत फार महत्वाची आहे. संगत चुकली अज्ञानवशात तर फार अवघड होते म्हणतात. फार अवघड होते. काय झालं एक जण घोडा नाही गेले पंढरपूरला. काय काय वारीला तिथे घोड्याच्या बाजारात बैलाच्या बाजारात कुठे गेलं घोडा आणलं. नेमकं घोडं मिळालं टांग्याचं आपलं वरातीतलं. त्याला माहितीच नाही.
आणि वरातीतलं घोडं घेतलं आणि टांग्याला झोपलं. उतरा लागलं, नाचा लागलं का टांग्यातली लोक मध्ये यायला वेळ झाला काय असं का करते. आणि मला हे वरातीतलं घोडा आहे, उतरून नाचल्याशिवाय चलत नाही. वरातीतल्या घोड्याची ह्या अवस्था आहे. म्हणून संगत चुकली की पंगत चुकत असते. लक्ष देऊ नये का. मग संगत चांगली पाहिजे. आणि अज्ञान वशात जर माणूस महाराज चुकीच्या संगतीमध्ये गेला तर पंगत चुकत असते. लक्ष देऊ नये का. पंगत एकदा चुकली की अवघड होते महाराज. म्हणून संगत वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासांचा. म्हणून प्रत्येकाला हरिदासांची संतांची संगती मनोमार्ग गती. अकलावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा वावा जीवाचा, आत्मा तो शिवाचा राम जप. बघा छत्रपती संभाजी महाराजांना संगत कवी कलशांची होती. कवी कलशांसारखा मित्र होता महाराज, उद्धारच झाला. लक्ष देऊ नये का. कवी कलश छत्रपती संभाजी महाराज सोबत मरण वीरगती मरण पावलं महाराज. त्या ठिकाणी त्यांना मरायची काही गरज नव्हती. मित्रासाठी मित्राने जीव दिला. आजकाल ही परिस्थिती बदलली महाराज. ह्या जगामध्ये कोण कुणाचं मित्र नाही. कालच महाराजांनी सांगितलं कोण कुणाचं नाही. सब पैसे के बाहिरे धनवंत पुरुषाची स्त्री लवतो करी कैसी. महाराज सांगतात की ज्याच्याकडे पैसा आहे त्याला सलाम आहे महाराज. तुमच्याकडे पैसे संपू द्या. जे मित्र तुमच्या सोबत दररोज जेवायला येतो त्याने ते राम राम सुद्धा करत नाहीत पुन्हा विडाला. एके दिवशी तलाट्याच्या हाताखाली काय म्हणते त्याला हाताखाली असते कोतवानं विचारलं मला साहेब सगळे गावातले सावकार्या पिवळ्या कार्डात आहेत. गप्प बस मला तुला काय करायचं. दुसऱ्या दिवशी ग्रामसभा होती. तलाठी विचारलं त्यानं म्हणलं ऐका या गावातील पिवळ्या कार्डातली जेवढी दरिद्री लोक आहेत त्यांनी समोर यावं. एक बी समोर लक्षात येते काय म्हणतो. जेवढे सावकार आहेत तेवढे ते पिवळ्या कार्डात इथले नाही. लातूर जिल्ह्यातलं सांगायला विठाला अजून एक आठवले पण सांगत सांगू सांगण्यासारखं नाही हो. गावाबाहेर मोठा वाडा होता. अण्णा बसलेत म्हणून तिकडे जायला पण तुमच्यामुळे सांगतो. वाडा होता आणि गडी होता म्हणून 500 गडी म्हणून मोठा माणूस. आणि ते गड्याला सांगितलं वाळो जा मल्ल्यामध्ये आणि सांग मालकीनीला 100 कप चहा करायला. पळतच गेलं. मालकाने सांगितलं मला 100 कप कार. ती जरा महाराज त्याने सांगितलं लय वर तोंड करून म्हणालाच मला 100 कप चहा करायला. चहा साखर आहे का कळते का म्हणली त्याला काय कुणाला. तसंच गेलं पळत म्हणला मालक मालकीने म्हणले तुला काय कळत नाही असं निरोप दिला त्याला. का चहापती नाही साखर नाही चहा कर म्हणून सांगायला वर तोंड करून. म्हणले मूर्ख असल्या गोष्टी अशा वरून सांगायच्या नसते कानात सांगायच्या. ती मला बोलल्या वेळेस शेतात होत 10,000 कारब्याची जे बरी पिटली पळत झालं. मालक मला का आपली 10,000 कडबीची मूर्खा म्हणले असलं बोंबलून सांगायचं मला बोलल्या वेळेस. बऱ्याच वर्षानंतर मालकाला पोरग झालं. इशीतूनच बोंबलत सुटलं.
म्हणला मला पोरग झाले असल्या गोष्टी हसून सांगा म्हणला बोलल्या वेळेस आज महाराज नमो नमो करता मालकाचा सासरा मेला हसतच आलं तिकडून महाराज सासरा मेला ते म्हणला मूर्ख असले किती सांगितलं गोड वाटतं विढाला हरिभक्ती वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा काय सुंदर मागणी मागितली महाराज अशी मागणी असावी मागत असताना देवाकडे काय मागावं हे विश्वाचे माझे घर ऐसी मती दयाशी स्थिर किंबहुना आचराचर आपण जे झाला महाराज सांगते की या जगाचं कल्याण व्हावं अशी संतांची मागणी अकल्प आयुष्य व्हावे तया कुला माझी या विष्णू हरिदा सगळा हरिच्या दासा महाराज सांगते की अकल्प आयुष्य व्हावं अकल्प म्हणजे त्याचं गणित करता येत नाही एवढं कुणाला वार करायला म्हणून पवित्र अशी तुळशीची माळ एक जण मला महाराज गेल्या वर्षी माळ घातली होती चंद्रबागेत उडी टाकली वाहूनच गेली मी म्हणलं तू बरं राहिलास लय माणसं महाराज काला का म्हणून माळ घातली की त्याचे महाराज ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी आणि पथ्य नाही सांभाळले की अवघड असतंय विठ्ठला सात्विक आणि शुद्ध मागणीमध्ये जर इकडे तिकडे झालं तर अवघड होतं महाराज काय झालं नवीनच लग्न झालं होतं आणि पती पत्नी दोघंही डॉक्टर होते आणि लग्नाचा पहिला वाढदिवस आणि मॅडमने सांगितलं हो ऐकलं का मला लग्नामध्ये असं आपल्या लग्नाच्या वाढदिवसासाठी असलं गिफ्ट पाहिजे असं गिफ्ट पाहिजे की जगात कुणीच कुणाला दिलं नाही म्हणले कसलं गिफ्ट पाहिजे असं वाद्य पाहिजे ते जगात कुणी वाजवलेलं नसावं ते म्हणलं असलं ओळखायचं तर अवघड त्यानं विनोद महाराजाला फोन केला जय हरी महाराज असलं कुठं वाद्य आहे का म्हणले महाराजांनी सांगितलं इथं तर मिळत नाही बीड जिल्ह्यात जावं गाडी काढली महाराज बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा सगळीकडे फिरून आलं आणि गावात आल्यानंतर महाराज शीत आलं बारीक कोण करून बसलं आणि मग मित्र गाठ पडला म्हणजे मित्र काय झालं सांगितलं असं असं टेन्शनच घेऊ नको मला 60 रुपये दे फक्त 60 रुपये घेतले जुना काळ कुंभारवाड्यात गेलं मोठाला डेरा घेतला कलर वगैरे दिला शेतारात गेलं आणि चिचवरचा आग्या मोहाळ त्याच्यात घातलं आणि ते बंद केलं आणि महाराज असं पॅक केलं व्यवस्थित आणि म्हणला मित्रा हे घे म्हणला वाद्य कुणीच वाजवलं नाही आता पण म्हणजे कसं वाजते थांब मला दाखव ते डेरा लक 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 हलवला आणि मधून आवाज चालू झाला घुम 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 म्हणले वाहायचं राव घेऊन गेलं घरला घेऊन गेलं सांगितलं हो ऐकलं का असं वाद्य आणलेलं आहे ते जगात कुणी वाजवलेलं आहे म्हणजे कसं वाजतंय हे बाहेर गेले उघडा म्हणजे आता उघड मॅडमला मी महाराज असं वाटलं की बचत गटातल्या सगळ्याच बाया बोलवल्या आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम हळदी कुंकू लावलं सगळे पाया पडले पुंडली जी महाराज वाद्य बाहेर निघालं गार डोंगराचे हवन व्हायला तसली गाणी चालू झाली आणि नाहीत म्हणून कंट्रोल मध्ये करावं त्या अवघड झालं भेटायला देव जर आपला करायचा असेल तर सोपं साधन आहे मुखे नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष भूतांची सगळ्याला वाटतंय ना देव आपल्या घरी यावा कुणाला वाटत नाही हात वरी करा सगळ्याला वाटतंय आपल्या घरी देव आहे पण कुणालाच वाटत नाही देवाच्या घरी जावं वाटतंय का कुणाला जाऊ द्या ती सोपं सांगतो देव जर सगळ्याला घरी यावा असं वाटत असेल तर सोपं साधन आहे काय सोपं साधन आहे काय करायचं आहे हाताने टाळीने मुखाने ना सगळ्यांनी हात वरी करायला सगळ्यांनी ज्यांना ज्यांना हात आहेत
बरं का सगळ्यांनी हातवरी करायची ती कोपऱ्यातले मामा बाजूला बसलेले पान खात बसलेले बाहेर कोण तंबाखू खाऊन तिकडे बसलेले सगळ्यांनी हातवरी करा असंच राहू द्या सकाळपर्यंत सगळ्यांनी हातवरी करा हम भी बोलो राधे तुम भी बोलो राधे हम भी बोलो राधे तुम भी बोलो राधे हम भी बोलो राधे तुम भी बोलो राधे हम भी बोलो राधे हम भी बोलो राधे राधे सगळ्यांनी काय पाकिस्तान मध्ये जन्म आला काय गोपाल कृष्ण भगवान की आपल्या मौलीनगरचा आवाज अयोध्येमध्ये गेला पाहिजे आणि द्वारकेमध्ये गेला पाहिजे पंढरपूर मध्ये गेला पाहिजे तेरला गेला पाहिजे गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कुमारी सिंगलच म्हणायचा